जरा या व्यक्तीकडे बघा, किती आनंदात आहे. पण हा आनंद कशाचा आहे माहितीये? आपला देश सोडून दुसऱ्या देशाचं नागरिकत्व स्वीकारल्याचा. आता प्रश्न हाच पडतो की अशी वेळच काय येतेय लोकांवर? हाच तो व्हिडिओ काही दिवसांपूर्वी प्रचंड व्हायरल झालेला, ज्यात ही व्यक्ती भारताचं नागरिकत्व सोडून न्यूझीलंडचं नागरिकत्व स्वीकारताना दिसतीये. पण गंमत म्हणजे ही काही एकटी व्यक्ती नाहीये. नाही, ही तर आता एक मोठी लाटच बनली आहे. 2 लाखांपेक्षा जास्त हा आकडा आहे त्या भारतीयांचा ज्यांनी फक्त 2023 म्हणजे गेल्या एका वर्षात आपलं भारतीय नागरिकत्व सोडून दिलं. आणि ही संख्या कमी नाही होते, उलट वाढतच चाललीये, जे खरंच एका मोठ्या धोक्याची घंटा आहे. आता असं वाटू शकतं की ठीक आहे, मध्यमवर्गीय लोक चांगल्या नोकरीसाठी, चांगल्या आयुष्यासाठी जात असतील. पण खरी धक्कादायक गोष्ट वेगळीच आहे. फक्त मध्यमवर्गीयच नाही, तर भारतातले जे करोडपती अब्जोपती आहेत ना, ते सुद्धा मोठ्या संख्येने देश सोडून चालले आहेत. 25 कोटी रुपये ही तर किमान संपत्ती आहे अशा हजारो श्रीमंत लोकांची, ज्यांनी गेल्या काही वर्षात भारत सोडलाय. म्हणजे विचार करा, ज्यांच्याकडे पैशाची काहीच कमी नाही, त्यांनाही हा देश आपला वाटत नाहीये. असं का होत असेल? काय आहेत या मागची कारणं? चला जरा खोलात जाऊन समजून घेऊया. बरं, पहिलं आणि सगळ्यात मोठं कारण म्हणजे पुश फॅक्टर्स. म्हणजे काय? तर आपल्याच देशातल्या अशा गोष्टी ज्या लोकांना अक्षरशः बाहेर ढकलत आहेत. यात आपल्या रोजच्या सार्वजनिक सेवा आणि एकूणच जगण्याचा जो दर्जा आहे त्याचा समावेश होतो. हे एक वाक्य बघा, जे सध्याची परिस्थिती अगदी अचूकपणे सांगतं. लोक म्हणतात, टॅक्स घेताय इंग्लंडसारखा आणि सेवा देता सोमालियासारख्या. म्हणजे सरकार आपल्याकडून कर तर विकसित देशांसारखा वसूल करतंय, पण त्या बदल्यात मिळणाऱ्या सुविधा मात्र अत्यंत वाईट दर्जाच्या आहेत. उदाहरणच घ्यायचं झालं तर हवा. दिल्लीचा एअर क्वालिटी इंडेक्स म्हणजे AQI हा 310 आहे. WHOच्या सुरक्षित मर्यादेपेक्षा कितीतरी पट जास्त. ही हवा इतकी विषारी आहे की विचार करा, एक अमेरिकन उद्योजक दिल्लीतल्या 5 स्टार हॉटेलमध्ये पॉडकास्ट रेकॉर्ड करत होता आणि त्याला श्वास घ्यायला त्रास होऊ लागल्यामुळे ते अर्ध्यावरच सोडावं लागलं. ही परिस्थिती आहे. आता जरा खाण्यापिण्याच्या पदार्थांबद्दल बोलूया. इथे तर दुटप्पीपणाचा कहर आहे. म्हणजे बघा, परदेशात ज्या घटकांवर बंदी आहे तेच घटक आपल्याकडच्या उत्पादनांमध्ये बिनधास्त वापरले जातात. युरोपमधल्या फॅन्टामध्ये नैसर्गिक घटक असतात, तर आपल्याकडच्या फॅन्टामध्ये भरपूर साखर आणि कृत्रिम रंग. अमेरिकेतल्या प्रिंगल्समध्ये पाम तेल नसतं, पण भारतातल्या प्रिंगल्समध्ये मात्र असतं. आणि समजा हे सगळं खाऊन पिऊन, अशी हवा श्वासात घेऊन कोणी आजारी पडलं आणि सरकारी हॉस्पिटलमध्ये गेलं, तर तिथली परिस्थिती तर आणखीनच भयानक. दिल्लीसारख्या आपल्या राजधानीतल्या मोठ्या हॉस्पिटलचे एमर्जन्सी वॉर्ड चक्क रेल्वे स्टेशनसारखे भरलेले दिसतात. स्टाफची कमी, बेड नाहीत आणि मूलभूत सुविधा तर विसरूनच जा. आणि हे किती गंभीर आहे हे या एका उदाहरणावरून कळेल. दिल्लीतल्याच एका मोठ्या हॉस्पिटलमधल्या एका महिला डॉक्टरने काय सांगितलंय बघा. ती म्हणते, हॉस्पिटलमधली स्वच्छतागृह इतकी घाणेरडी असतात की आम्ही वॉशरूमला जाण्यापेक्षा कंट्रोल करणं बरं समजतो. विचार करा, रात्री अपरात्री सुरक्षेची चिंता वेगळीच. अरे, जिथे देशाचे डॉक्टरच अशा अवस्थेत काम करत असतील, तिथे सामान्य माणसाचं काय होत असेल याची कल्पनाच केलेली बरी. ठीक आहे, तर हे झालं सुविधांबद्दल. आता वळूया दुसऱ्या प्रकारच्या पुश फॅक्टर्सकडे. हे घटक आहेत सामाजिक. म्हणजे आपल्या समाजातील सुव्यवस्था, सुरक्षा आणि एक नागरिक म्हणून आपल्या जबाबदाऱ्या. मूळ स्रोतानुसार लोकांना खऱ्या समस्यांपासून भरकटवण्यासाठी एक खूप जुनी युक्ती वापरली जाते, ब्रेड अँड सर्कसेस. याचा अर्थ काय? तर लोकांना मोफत रेशन आणि स्वस्त इंटरनेट देऊन त्यांच्या मूलभूत गरजा आणि मनोरंजनातच गुंतवून ठेवायचं, जेणेकरून ते शिक्षण, आरोग्य, भ्रष्टाचार यांसारख्या खऱ्या आणि महत्त्वाच्या मुद्द्यांवर कधी प्रश्नच विचारणार नाहीत. आता हा आकडा बघा, 13 लाख. हो, 13 लाख ही आहे गेल्या फक्त 3 वर्षात भारतात बेपत्ता झालेल्या मुली आणि महिलांची संख्या, ज्यांचा आजपर्यंत काही पत्ता लागलेला नाही. यावरून महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न किती गंभीर आहे हे आपल्या लक्षात येतं. आणि याला जबाबदार कोण? तर आपली व्यवस्था. एक उदाहरण देतो. दिल्लीतल्या एका विद्यार्थिनीच्या बेपत्ता होण्याचं प्रकरण. तपासात कळलं की तिथल्या सिग्नेचर ब्रिजवर लावलेले 60 सुरक्षा कॅमेरे, त्यापैकी एकही कॅमेरा काम करत नव्हता. एकही नाही, फक्त एकच कॅमेरा चालू होता. आणि तो कशासाठी? तर गाड्यांचे चलन कापण्यासाठी. म्हणजे माणसांच्या सुरक्षेपेक्षा सरकारला वसुली जास्त महत्त्वाची वाटते. या सगळ्यासोबतच समाजात एक नागरिक म्हणून जी जाणीव असायला हवी, तिचा पण ऱ्हास होताना दिसतोय. म्हणजे बघा, लखनौमध्ये आंबा महोत्सवात लोकांनी चक्क आंबे लुटले. आंतरराष्ट्रीय योग दिनी लोकांनी सरकारने दिलेले योगा मॅट्स उचलून घरी नेले.
आणि सिक्कीममध्ये तर कमालच झाली. परदेशातून आलेल्या डॅनिश पर्यटकांना भारतीयांनी फेकलेला कचरा उचलावा लागला. या घटना भलेही छोट्या वाटतील, पण त्या आपल्या समाजाच्या मानसिकतेबद्दल खूप काही सांगून जातात. पण याचा अर्थ असाही नाही की परदेशात जाणं म्हणजे सगळं आलबेल असतं. तो काही जादूचा दिवा नाहीये. तिथेही स्वतःची आव्हानं आहेत. घराची आठवण येते, आर्थिक ताण असतो, तिथल्या संस्कृतीत मिसळून जाणं सोपं नसतं, संघर्ष तिथेही आहेच. मग या सगळ्यावर उपाय काय? हे जे ब्रेन ड्रेन होतंय, म्हणजे आपली हुशार लोकं देश सोडून चालली आहेत, ते थांबवता येईल का? तर मूळ स्रोतामध्ये यावर काही मार्ग सुचवले आहेत. यावर आपल्याला 4 पातळ्यांवर काम करावं लागेल. पहिलं, आपली शिक्षण व्यवस्था बदलावी लागेल. मुलांना जगात टिकून राहण्यासाठी आवश्यक कौशल्य शिकवावी लागतील. दुसरं, स्टार्टअप्सना पाठिंबा देऊन देशातच चांगल्या नोकऱ्या निर्माण कराव्या लागतील. तिसरं, भ्रष्टाचार आणि सरकारी दिरंगाई संपवावी लागेल. आणि चौथं, जे सगळ्यात जास्त महत्त्वाचं आहे, ते म्हणजे आपल्या समाजाची मानसिकता बदलावी लागेल. आणि हाच तो सगळ्यात कळीचा मुद्दा आहे. जात धर्माच्या नावावर इतिहासावरून भांडणं थांबून आता खऱ्या मुद्द्यांवर लक्ष द्यायची गरज आहे. लोकांना शिक्षण, रोजगार, आरोग्य यावर चर्चा करायला हवी. आपले नेते आणि मीडिया जे काही दाखवतात किंवा बोलतात त्यासाठी त्यांना जबाबदार धरायला हवं. आणि हो, ह्या सार्वजनिक जागा, हे रस्ते, हा देश आपला आहे, ही सामूहिक जबाबदारी स्वीकारावी लागेल. तर मग शेवटी प्रश्न हाच उरतो की आजच्या पिढीसमोर नवीन भारतीय स्वप्न काय आहे? एका चांगल्या आयुष्यासाठी देश सोडून निघून जाणं की इथेच राहून संघर्ष करून या देशालाच राहण्यासाठी एक उत्तम जागा बनवणं? यावर विचार करण्याची आज खरंच गरज आहे.